सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची माती झाली असून शेतकऱ्यांवरती कर्जाचा डोंगर उभा राहिलाय। आता सरकारनेच कर्जाची जबाबदारी घेतली पाहिजे, कारण हे कर्ज सरकारच्या पापाचं फळ आहे, असा घणाघाती आरोप स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय। ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यवतमाळच्या गहुली इथे बोलत होते। आम्हाला असा सातबारा कोरा नको, तर बँकेचं नाव माझ्या सातबाऱ्यावरनं गायब झालं पाहिजे, म्हणजे सरकारनं या कर्जाची जबाबदारी घेतली पाहिजे। कारण हे कर्ज म्हणजे सरकारच्या पापाचं फळ आहे आणि म्हणून तुम्ही त्यातून आम्हाला रिकामं केलं पाहिजे, मोकळं केलं पाहिजे। आणि ते करणार नसाल तर तुम्हाला आमच्या गावामध्ये यायचा अधिकार नाही। म्हणून भर सभेमध्ये या राज्यकर्त्यांना आपल्याला जाब विचारावा लागेल, तरच कुठंतरी हे मार्गाला लागणार आहे। खरं तर आजपर्यंत या राजकीय नेत्यांनी आपल्याला वापरून घेतलं, आपला वापर करून घेतला। आता यांची काय राजकीय कुस्ती आहे, राजकीय सत्ता संघर्ष आहे, याचा फायदा घेऊन आपल्याला आपला सातबारा कोरा करून घ्यायचा आहे। कारण आपण काय पाप केलेलं नाही, आपण हे कर्ज काढून काय चैन्या केलेल्या आहेत का, उधळपट्टी केलेली आहे का, रंगडंग केले काही नाही। आपण हा सगळा पैसा काळ्या मातीत घातलेला आहे, पण यांच्या धोरणामुळे त्याची सगळी माती झालेली आहे। आणि म्हणून आमचा सातबारा कोरा केल्याशिवाय या पांढऱ्या कपड्यातले हे जे काय दरोडेखोर आहेत, या दरोडेखोरांना गावात येऊन देणार नाही, अशी भूमिका आपल्याला आता घ्यावी लागेल।